ऐक ना आणि मग ताट घ्यायचं असतं. आईला पण काढ ग माझ्या. नको नको कुणाला हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मी आली आहे शेतामध्ये. मी गावी आली आहे. सकाळी आज मी गावी आले होते. तर आज गावी येण्याचं कारण तुम्हाला सांगते. अरे वा, एवढे शेंगा आलेत, छान. इथं अर्चना आहे, ह्या भुईमुगाच्या शेंगा काढतीये आणि सगळी जनता. इथं ही अर्चना, ही मनीषा आणि ह्या भुईमुगा शेंगा उपटताय. बघा ह्या शेंगा आहेत, हा भुईमुग उपटतायत. ह्या शेंगा पण आता खायला होतील. आणि हा माझा अथर्व पिल्लू, हाय कर, हाय कर. आणि ही माझी चिकू, हाय. हाय श्री. आणि एक नवीन ॲड आहे, ही माझी ज्योती, ही माझी मावस बहीण आहे. आणि हा तिचा मुलगा श्लोक, हाय कर. आणि ओवी, ही ओवी, ही दोन्ही ही ज्योतीची मुलं आहे. ज्योती माझ्या भाऊची मुलगी आहे. आणि आम्ही सगळेजण हे जे दिसतंय ना ज्वारीची कणसं, म्हणजे आम्ही तो हुरडा खायला आलो. आज इथं हुरडा पार्टी होणार आहे. तर त्यासाठी हे बघा, परवा पण इथं हुरडा पार्टी झाली होती. अर्चना वगैरे सगळ्यांनी हुरडा पार्टी, भाऊजी आले होते. आणि हे बघा, ही हुरडा पार्टी परवा झाली होती. तर हा ही हुरडा पार्टीसाठी पेटवण्यासाठी हा खड्डा खणलेला आहे. आणि आता इथं हुरडा पार्टी करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आज गावी आलोय, जमलोय आज इथं. सकाळी चालली होती मी इथं. आणि आत्ता वाजलेले संध्याकाळची 5. आई गेली, आई आणि दीपक गेलेत कणसं आणायला. तिकडं दिसत असेल तुम्हाला लांब. आई, दीपक, मयुरा आणि भाऊजी तिकडे गेलेत कणसं आणायला. त्याचं मग ज्वारीचे कणसं घेऊन येतील. हे बघा सगळेजण कसे खातात शेंगा. काय ते श्री, काय आहे ते कशाच्या? तुझं पटलंय का? होय श्री, काय म्हणायचं याला? कशाच्या? भुईमुग म्हणजे काय असतो? अरे शेंगदाणे येतात याच्यामध्ये शेंगदाणे येतात, त्याला भुईमुग म्हणतात. तिथं अर्चना बघा आमची भुईमुगा शेंगा एक नंबर. जर कोण खात असेल तर ती अर्चनाला भुईमुगाच्या शेंगा एवढ्या आवडतात, ती कधीही आणि कितीही खाऊ शकते. हा हे बघा शेंगा. आणि कशी तिला शेंगा किती छान उपटता येतात. ज्या चांगल्या तेवढाच उपटती ती. एवढं त्राण रिकाम होतंय. काय प्रॉब्लेम नाही, अर्धा 1 तास लागला. हे जे आहे ना, हे पुढे गेले म्हणजे याचा हुरडा होत नाही. हे थोडस आता पक्व झालेलं आहे. आणि आई तिथे गेली तिकडं, त्याच्यामधून कोवळा बघून कणसं काढून आणतीये. बघा हे एकदम बारीक हे कोवळच आहे, तर याचा पण नाही हुरडा होणार. इथं अर्चना बघा, तिनं सगळा भुईमुग उपटलाय. काय बोलत शेंगा? हो 3 आहे त्याच्यामध्ये ना, गोड लागतंय. 3 आहेत अशा 3च्या सगळ्या शेंगा आहेत. इथं बघा मुलं सगळी पळतात. आणि त्या साईडला विहीर आहे, विहिरीकडे चालत सगळे. त्या धनुऱ्याला काय म्हणतात? काँग्रेस. आणि हे काँग्रेस कुठनं आलं याची हिस्ट्री माहिती का? पण ते कसं आलं विदेशातून? 72च्या काळामध्ये गहू नव्हतं, जेवणाला काहीच म्हणजे अन्नधान्याची इतकी टंचाई होती. तेव्हा आपल्या काँग्रेस सरकारचं राज्य होतं. आणि त्यावेळेस आहे ना, गहू आपल्याला
आयात करायचे केलं होते गेलं आणि इंग्लंड त्या आणि अमेरिका. पण ते गव्हामध्ये गव्हाचा दर्जा हा तिथं जनावर खातील ह्या लेवलचे होते आणि त्याच्यामध्ये हे बी हे होते काँग्रेसचे बी होते. बी होते त्याच्यामुळे हे आता त्यापासून त्याची पैदास होती. म्हणून काँग्रेस म्हणतात. आणि जिकडं तिकडं हे इतकं पसरलं जातं आणि ते काही मरत नाही. काहीही केलं तर ते तेवढ्या पुरतं जातं परत आहे असं. आणि याच्या बिया किती मल्टिपल होतात. तिथं आमच्या मयुराने कणस गोळा केलेत आता हुरडा पेटवायसाठी, हुरडा खाण्यासाठी. एक पक्की शेतकरी शोभली पाहिजे. सगळेच आहे ना माझ्या बरोबर आहे. विहीर बघायला चालले सगळे माझ्यासोबत आहे. त्यांना सगळ्यांना विहीर बघायची आहे ना. होई काय बघायचं आपल्याला? विहीर. विहीर मामाची विहीर बघायची ना. आंब्यासारखं कणीस आहे का? हो मागच्या वेळेस मी शूट केलं होतं बघ. मोठीची मोठी कणसं होती. ही हरभरा काढला आहे ना, सगळा हरभरा सुकलेला आणि काढला हरभरा झाला हा अजून बराच काढायचा राहिलाय. होय रे दीपक, हा सरसकट हरभरा आहे ना पलीकडं? त्याच्यामध्ये मध्ये ज्वारी टाकली होती याच्यामध्ये. कणस बघा केवढी मोठी मोठी आहे. हे कणीस बघा किती मोठं कणीस आहे. मागच्या वेळेस पण अशीच कणस लागली होती आपल्या ज्वारीला. मोठी मोठी कणस होती. त्या साईडला इथे विहीर आहे. अगं मी मागच्या वेळेस ते पूर्ण भरली होती, तोंडाला आली होती विहीर पूर्ण इथपर्यंत त्या कठड्यापर्यंत. पूर्ण कठडा आहे ना तिथपर्यंत भरली होती. माग 15 दिवसाखाली चालते मागे खाली जायचं विहीर आहे. मागच्या वर्षी तर बांधली ही विहीर. आधी एवढीच होती होती फक्त हा जो खड्डा आहे ना तेवढीच होती. नंतर मागून बांधली तर मागच्या वर्षी तर बांधली. सगळी माती 8 रात्रीत सगळा गायब. करून दाखवा बरं. करूनच दाखवा तेवढंच कमी होईल काम. भाऊजी आलेत म्हणून खायला तर भेटते शेक. हे जवस आहे. आईने इकडच्या साईडला थोडंसं जवस टाकलेलं होतं आणि हे बरंच होतं तरी. कारण मागच्या वर्षी पण यातल्यानं जवस मला, मनीषाला, अर्चनाला तिघींना पण दिलं होतं. जवसाला इंग्लिशमध्ये फ्लॅक्स सीड म्हणतात, हिंदीमध्ये अलसी म्हणतात. आणि ही जवस आहे. मला तर जवस भाजून छान. बघा कशी खेळतात. हे बघा श्रीला बघा कसा भरलाय मातीमध्ये. आऊट लागलं का तुला? आऊट मग चल. हिरवागार असं वाटतं, छान वाटतं. आणि आता इथून पुढं उन्हाळा चालू होईल तर उन्हाळ्यामध्ये कसं सगळ्या ज्या भाज्या आहेत किंवा जे शेतातली पिकं आहेत ते काढल्या जातील आणि मग शेत असं मोकळं होईल. मग त्यावेळेस असं इतकं करमत नाही. ज्यावेळेस थोडंसं हिरवळ असते शेतामध्ये त्यावेळेस ठीक वाटतं. आणि कसं होतं आमच्याकडे थोडंसं शेताला पाणी कमी असतं त्याच्यामुळे मग सतत हिरवळपणा नाही राहत. सगळा धूर अर्चनाकडे चाललाय. म्हणतात ज्याची सासू जास्त प्रेमळ असती ना त्याच्याकडेच धूर जातो. असं म्हणतात. आता यात किती तथ्य माहित नाही. आरचे तर म्यूट कर 2 मिनिटं. इथं हुरडा बनवायला चालू आहे त्यामुळे आपला आपला नंबर लावायचा.
आणि इकडे चालत गाण्यांच्या भेंड्या. वाव. आगे हुरड्याचा बने सांग. पोटात दुखायचं राहिलं का? 2 मिनिटं थांबली बोलू दे की राव. आता शब्द हा. कुठलं येत आहे ते म्हणा. तुझे को देखना चाहा दूर तू जा चुका था हुआ क्या न जाना दीवाना. या भाऊजी नशे में झूठ यार कि मैंने एक गुस्सा ले लिया मीठा मीठा सा दर्द ले लिया तुमने थोड़ा सा या रावजा. अरे कुणाची कोणाला वेळ नाही. काय पाहिजे दिवसभर सुद्धा होय, त्या चोरांना प्रश्न पडेल ही जनता आली कुठनं. पाणी प्यायचं नसतं लगेच. पाणी पिऊ नका पोट फुटतात पाणी पिऊ नका. हा ज्योतीचं गाणं रेकॉर्ड करायचं बरं का. बस तिच्या हातातलं कशी चटणी आहे? शेंगदाण्याची. ही लसणाच्या पातीची चटणी आहे. हा हुरडा आणि ही ज्योती. छान लागते ना. कोवळा कोवळा हुरडा मस्त लागतो. हे कशी चटणी खाते ही. चटणी जेवढी छान लागते त्या हुरड्यात. जाऊ दे पुढे काय कमी ऐक ना. आणि मग ताट घ्यायचं असतं. आईला पण काढ ग माझ्या. नको नको. कुणाला काजळ लावून ए म्हणू नका तिला. तुझी मोरणीची चाल गुलाबी साडी आणि लाल 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 फोटो माझा काढ. व्हेरी गुड. काय चालू आहे? व्हेरी गुड. छान. आरडाओरडा करू नका. शांतपणे खेळा. ठीक आहे. कोण जिंकते बघू. अरे किती छान आहे. पूर्ण लाकडाच आहे इतर है ना. खेळा खेळा. शांतपणे खेळा. आरडाओरडा करू नका. ठीक आहे. आम्ही शेतातून घरी आलो आणि आता सगळेजण इथे चेस खेळत आहेत. आल्यानंतर आमचा चहा वगैरे झाला. सगळेजण एकमेकाशी गप्पा मारतात. गप्पा टप्पा होत आहेत आणि मस्त वाटते.
आता एक घरात आल्यानंतर कसं असतं ना, आपल्या घरात आल्यानंतर सगळेजण असे मोकळेपणाने गप्पा मारतात. आम्ही 4 भावंड आहोत आणि आमचीही मुलंही सगळी एकत्र, आम्ही एकत्र येतो, त्याच्यामुळे मग आमची मुलं पण एकत्र येतात आणि सगळ्यांना अशी आवड निर्माण होते, ओढ लागते एकमेकाची, आपुलकी निर्माण होते. त्याच्यासाठी भेटणं हे गरजेचं आहे. वर्षातून एकदा 2दा ज्यावेळेस आणि ज्या वेळेस आम्हाला ही संधी भेटते की एकत्र येण्याची, आम्ही ती काही सोडत नाही, सगळेजण एकत्र असतो. आणि आमच्या भावंडांचं वैशिष्ट्य असंच की बाबा आम्ही कुठलीही संधी एकत्र यायची, गप्पा मारायची, भेटायची अजिबात सोडत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता चहा वगैरे झाला आहे, थोड्या वेळ गप्पा मारतील आणि हुरडा खाल्ला आहे, त्याच्यामुळे भूक जास्त नाही आहे. स्वयंपाक दुपारचा स्वयंपाक आज भरपूर केलेला होता की माहिती होतं संध्याकाळी आल्यानंतर सगळे कंटाळलेले असतील. तर उद्या सकाळी पण जायचं आहे शेतामध्ये, हरभरा काढायचा आहे, आईच्या शेताला थोडासा हरभरा काढायचा आहे. त्याच्यानंतर मला संध्याकाळी पुण्याला परत जायचं आहे. मनीषाला परवा दिवशी स्कूल आहे सोमवारी, त्याच्यामुळे मनीषाला पण परत जायचं आहे आणि ज्योतीला पण परत जायचं आहे. ज्योती अकलूजला असते, तर ती पण उद्या जाईल. त्याच्यामुळे मग सगळेजण जवळजवळ आम्ही 3 चौघजण जाऊ. दीपकला आहे 2-3 दिवस सुट्टी, तो राहील 2-3 दिवस. हरभरा काढेपर्यंत तो इथंच राहील, हरभरा काढल्यानंतर मग तो जाईल. त्याच्यामुळं आहोत तोपर्यंत थोडा वेळ आपण एकत्र घालवता आला पाहिजे, तो घालवला पाहिजे. एकमेकांचे सुखदुःख कळतात, हसून खेळून राहतात आणि मजा मस्ती होते. आणि आपण नाही केलं तर मुलांना कसं समजणार ना. आपण जर एकटं राहायला शिकलो तर मुलं पण तेच शिकतात. त्याच्यामुळं मग आमचा हा प्रयत्न असतो की ज्या वेळेस आपल्याला एकत्र येता येईल, ज्या वेळेस आपल्याला अशी संधी भेटेल, त्यावेळेस ती नक्की एन्जॉय करायची. तर मला तर असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं?